वाक्य मला वाटतं मी ऑलमोस्ट 100 वेळा बोलली असते. आणि तुम्ही मला पुत्रिकात मारले म्हणजे सांगितलं सरकारला जे आजोबा होते केस वगैरे वगैरे माझे डायरेक्ट पत्ते झाले. करायलाच लावल्या. तर माझं नाव क्रिशा ललिता निलेश काकडे आणि आज मी सगळ्यांना काही प्रश्न विचारते. तर तुझा अनुभव या कोकिळा शॉर्ट फिल्म मध्ये कसा होता आणि लोक तुझ्याशी कसे वागले? लोक माझ्याशी बरेच चांगले वागले. अनुभव पण चांगला होता. टीम सगळी सपोर्टिव्ह होती. तुझा अनुभव कसा? स्क्रिप्ट चांगली होती पहिल्यांदा आपण टीम सोबत काम केलंय. टीम एकदम भारी, सगळे सपोर्टिव्ह आहेत, समजून घेतात काय चुकलं तरी. चहाशिवाय खाल्ल्या पण ती चूक माझीच होती. परत त्या गोष्टी सुधारायचा प्रयत्न केला पण नाही. आता पण ती सेम चूक झाली माझ्याकडून. तुम्ही कोकिळा शॉर्ट फिल्म बद्दल सांगा. कोकिळा नावाची शॉर्ट फिल्म 3 दिवसाची होती. आज आमचा शेवटचा 3रा दिवस होता आणि 3 दिवसाच्या लोकेशन्स फार छान होत्या. मजा आली. नवीन लोकेशन्स मध्ये नवीन लोकांसोबत काम करायला भेटलं. काय काय म्हणजे चॅलेंजेस आले आणि तुम्हाला एक गोष्ट सांगा जी खूप चांगली वाटली, म्हणजे खूप भारी. सगळ्यात भारी गोष्ट अशी वाटली, आम्ही चिखलात चालत गेलो 1 किलोमीटर. चिखलात चालत आलो 1 किलोमीटर. तिथं पावसात खूप सारं शूट केलं. लोकेशन जबरदस्त होतं आणि सगळ्यात मोठा टास्क म्हणजे ही आमची हिरोईन आहे. ही खूप गोरी आहे आणि मला ह्याला काळं करायला खूप टास्क मोठा होता आणि काम करायला मजा आली मस्त. आणि हिच्याच घरात राहिला आणि या ताईंनी आजींनी खूप सपोर्ट केला. जेवणापासून सगळी सोय आमची इथं झाली, मस्त झाली, छान झाली. चहा अगदी उत्तम आणि आजींचे पोहे बिर्याणीपेक्षा पण मस्त होते आणि सगळ्यांना आवडलं. बाकी सगळ्या नवीन टीम त्यांच्यावर काम करायला मजा आली आणि पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. आणखी मोठी हिरोईन हो. म्हणजे आता आपले गाव आहेत ना, पांगारे, सासवड, असं मग सांगा त्या लोकेशन बद्दल. सगळ्यात पहिलं ह्या टीमसोबत मी पहिल्यांदाच काम करतोय. अनुभव खूप छान आहे आणि नवीन टीमसोबत नवीन काम करायला मला खूप आवडतं. लोकेशनचं स्पेसिफिक बोलायचं झालं तर पहिल्यांदाच मी या ठिकाणी आलेलो आहे. खूप निसर्गरम्य आणि छान वातावरण आहे. सोबत माणसं पण खूप पॉझिटिव्ह असल्यामुळे अजूनच त्याला भर आली आणि असंच छान सगळ्यांसोबत काम करून मजा आली. सगळ्यांना शुभेच्छा. असं सोबत काम करूया. आता मी तुम्हाला 2 प्रश्न विचारणार आहे. एक तर मार खाण्यात किती मजा आली आणि दुसरा प्रश्न तर म्हणजे तुम्हाला डिरेक्टर सरांबद्दल काय कौतुक वाटतं? रणजित सर माझे मोठे भाऊच आहे. त्यांनी मला संधी दिली इथपर्यंत नाही का म्हणजे शॉर्ट फिल्म. कधी मी सगळ्यासोबत टीमसोबत काम केले. दुसरी महत्त्वाची गोष्ट काकी रोहित देशमुख सर, काकी मी त्याच्यासोबत पहिले टीमसोबत काम केलं मी. काकी रोहित सर आणि रणजित सर ह्यांच्यामुळे आधी इथपर्यंत नाही का काही गोष्टी. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट वांगे बटाटे वगैरे काय ते केले आणि तुम्ही मला पुत्रिकात मारले म्हणजे सांगितलं सरकारला जे आजोबा होते केस वगैरे वगैरे माझे डायरेक्ट पत्ते झाले. डायरेक्ट आई बहिणी मला आणि मस्त सर्व टीम सपोर्ट केलाय आणि ऑल द वे. 5वी 6वी 7वी गोष्टी पण सांगितलं. आता म्हणजे या टीम बद्दल किंवा शेताबद्दल, इथल्या गावाबद्दल काय आवडलं आणि दुसरी गोष्ट तर म्हणजे इथले जे गावकरी होते ते कसे होते, म्हणजे कसे बिहेव करत होते? सगळ्यात प्रथम मी जेव्हा इकडे आलो 2nd डे मध्ये शूट करण्यासाठी, तर मला लोकेशन माहीत नव्हतं, काय माहीत नव्हतं. सर मला म्हटले की सासवडला आपल्याला जायचे. सासवडवरून काय ते 10 किलोमीटर पुढे जायचे. तर सर्वप्रथममध्ये मी पुढं खेडेगावामध्ये गेलेलो नाही असं एरियामध्ये आतापर्यंत. इकडे पोहोचलो, गावामध्ये पोहोचलो. मला इकडच्यामध्ये लोकेशन पण आवडलं, सगळी खेतीवाडी आवडली आणि तिथून गाडी पार्क केल्यानंतर कुठे जायचं, कसं जायचं हे सगळं मी स्वतः पाहून बघितलं. चालू भरपूर वेळ आपल्याकडे चालू आहे. माझ्याबरोबर पण होते, सर पण होते. सगळ्या चिखल्यामध्ये पाय भरलेले होते. अजून परिस्थिती आमची पण ते आवडलं. मग सर्वांनी सहकार्य केलं. असे बस थांबतोय. लँग्वेजमध्ये, इथल्या लँग्वेजमध्ये सोलापुरी लँग्वेज होती ना आपली, तर मग त्या लँग्वेजमध्ये कोणता शब्द हार्ड जात होता आणि
सरांनी कशी हेल्प केली, परत रणजित सरांनी कशी हेल्प केली हे सांगा. की दुसरा हात का ठेवला जात नव्हता. हे वाक्य मला वाटतं मी ऑलमोस्ट 100 वेळा बोलली असेल. ठेवलाच्या ऐवजी सारखं ठेवलाच होत होतं, नंतर ठेवीला होत होतं, ठेवलीच होत होतं. आय थिंक 100 वेळा बोलल्यानंतर लास्ट टाइम झाला ते. आणि त्यासाठी ऑफकोर्स त्या दोघांनी खूप हेल्प केलं. रोहित सरांनी जास्त हेल्प केलं, खूप वेळा म्हणून घेतला. ठीक आहे. सरांनी मला खूप हेल्प केली, भाकरी शिकवली मला. भाकरी करायला 10 भाकऱ्या मला करायलाच लावल्या, चूल फुकायला शिकवली. चूर फुकायला शिकवली. आता नेक्स्ट शॉर्ट फिल्म मध्ये मी सांगू शकते मला काय काय नवीन येते. काय काय येतं. थँक्यू सो मच. इट वॉज नाईस वर्किंग विथ यू. म्हणजे नाही का रणजित सरांनी पण अगोदर सांगितलेलं की बाबा आपण आता असं प्रोजेक्ट करणार आहे, त्यात आपल्याला बीटीएस म्हणून नाही का तू लागशील. त्या हिशोबाने मी पण हर्षवर्धनला सांगितलं की बाबा मला पण एक एक्सपिरियन्स आहे या गोष्टीमधला, त्यामुळे मी पण या फील्डमध्ये आलो म्हणजे नाही का. पण पहिल्यांदाच आलो, पण एक्सपिरियन्स खूप छान होता. टाईम मिळाला म्हणजे त्यांच्याकडनं पण मला चांगली वागणूक मिळाली. सगळी टीम होती, टीम पण सगळी सपोर्टिव्ह आहे. सरांनी वगैरे पण सगळ्यांनी समजून घेतलं. मला पण नाही का माझा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता, त्यामुळे मला एवढं काही जमलं नाही. काय चुकलं असेल तर माफ करा. आणि इथनं पुढे मी नक्कीच तुमच्यावर काम करायला वस्तू राहील. तर तू तर माझी मम्मीच आहेस, पण तुला म्हणजे ह्यांच्यात काय आवडलं, सगळ्या ऍक्टर्स बद्दल काय आवडलं आणि दोन्ही सरांमधलं काय आवडलं? ॲक्च्युली फक्त दोन्ही सरांचं नाही, मला पूर्ण टीमचं फार कौतुक वाटतं. प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतोय आणि प्रत्येकाचं ध्येय तर एकच आहे. कोण स्वतःला सिद्ध करण्यासाठी झटतंय, कोण सक्सेस होण्यासाठी झटतंय. म्हणजे मे बी आईवडिलांना किंवा पॅरेंट्स तुमच्या म्हणजे फॅमिलीसाठी तुम्ही हे करत आहात नक्कीच, आणि स्वतःसाठी पण तुमचं ध्येय एकच आहे. पण त्यातून हे शिकायला मिळतं की तुमचा जो स्टॅमिना आहे किंवा जे स्ट्रगल आहे त्याच्यातून रोज तर नवीन नवीन चॅलेंजेस येत राहतात आणि त्याच्यातून तुम्ही खूप मोटिवेट करताय. म्हणजे खूप खूप मोटिवेशन मिळालं, म्हणजे ते सांगू नाही शकत मी शब्दात. आणि टीम खूप सपोर्टिव्ह आहे. छान वाटलं मला काम करायला. थँक्यू. आणि फर्स्ट ऑफ ऑल रणजित सरांना धन्यवाद. त्यांनी फक्त एका ऑडिशनवर तिचं कॅलिबर ओळखलं आणि तिला या प्रोजेक्टमध्ये काम करण्याची संधी दिली. आणि जसं सरांनी सांगितलं आता की तू सिंगर हो, तर असे काही पॉइंट्स निघत राहतात की ज्याच्यातून विचार येतो. म्हणजे एक आई म्हणून आम्ही विचार करू शकतो की हिच्यात अजूनही काही कॅलिबर असेल, ते कोणत्या ना कोणत्या प्रोजेक्टच्या मार्फत बाहेर येतं आणि त्याच्यावर मी वर्कआउट करू शकते, म्हणजे माझ्या मुलीच्या स्किलसाठी. तर थँक्यू. की तुम्हाला एकच सीनच सारखं शूट करायला म्हणजे कंटाळा नाही का? कंटाळा नाही, मुळीच नाही, कारण हे माझं काम आहे आणि ॲक्च्युली हे मी करत आलेलो आहे. आणि प्रत्येक दिवशी प्रत्येक चॅनल घेऊन मी फील्ड म्हणजे ऑन सेट येत असतो. आणि प्रत्येक सीन कसा लाईटिंग वाईज फ्रेमिंग वाईज इम्प्रूव्ह करू शकतो बेटर वेमध्ये, तर ते मी करत असतो. आणि याच्यात काही कंटाळण्यासारखं काहीच नाही, हे माझं पॅशन आहे आणि त्यामुळेच आपण एकत्र काम करतो. तर तुम्ही म्हणजे डायलॉग्समध्ये म्हणजे डायलॉग्स एक्सप्लेन करताना आमच्या दोघांना म्हणजे मॅमला आणि मला ते डायलॉग्स एक्सप्लेन करताना कुणाला म्हणजे डायलॉग एक्सप्लेन करताना हार्ड वाटलं? झालं बांबल्लं. हार्ड वाटलं स्वतःला. ऍक्च्युली दोघी सेम पेजवर होत्या. त्यांच्यासाठी पण काही शब्द नव्याने होते आणि तुझ्यासाठी पण काही शब्द नव्याने होते. तर त्यामुळं जे प्रोनाऊन्सिएशन होतं शब्दाचं ते शिकवायला वेळ जायचा आणि तुझ्यासाठी एक स्टेप पुढचं ते म्हणजे त्या प्रोनाऊन्सिएशन सोबत त्या शब्दांचा अर्थ सांगायला पण वेळ जायचा. आणि दुसरी गोष्ट ॲक्सेंटचा होता टोटली, कारण की आम्हाला सोलापूरची ॲक्सेंट अपेक्षित होती पूर्ण या आपल्या शॉर्ट फिल्ममध्ये. आणि ही ॲक्सेंट ॲक्च्युली सदाशिव पेठची पुण्याची मराठी प्रॉपर बोलणं असायचा. आणि त्यामुळे दोघी पण जवळपास तुम्ही पुण्याच्याच, तर त्यामुळे थोडं दोघींना पण सेमच काम करावं लागेल.
तुमची सुरुवात कस काय झाली म्हणजे तुम्हाला कल्पना म्हणजे कशापासून आली? ऍक्टिंगची आवड होती. म्हणजे लहानपणापासून टीव्ही बघायचं ना, तर स्वतःला एक म्हणजे मनामध्ये आलं की आपण पण टीव्ही मध्ये दिसलो पाहिजे. तर ते इच्छा जसं मी मोठं होत गेलो तशी इच्छा ती वाढत गेली. मग मी पुण्याला आलो. तर आता सगळ्यांचे मी आभार मानतो. आपले व्यवस्थित शूटिंग झालेलं आहे. मी 2 दिवसात संपवण्याचं ठरवलं होतं, पण 1 दिवस वाढला आपला, कारण की तिथं शूट होतं. तर त्यामुळं आपण थोडंसं आपला 1 दिवस गेला. पण हिच्यासाठी मी 2 दिवस जरी गेले असते ना तरी ब्रेक घेतला असता. आणि हिचं मी एक जे ऑडिशन घेतलं होतं, म्हणजे मॅमने मला पाठवलं होतं, लगेच मी ओके बोललो होतो त्यांना, कारण की मला तिचं खूप ऑडिशन आवडलं होतं आणि खूप छान काम करते ही. आणि एक सगळे आता टीम तर आहे, पण एक व्यक्ती आपल्या इथं नाही आहेत, जे की ही शॉर्ट फिल्म जी आहे कोकिळा ज्यांनी लिहिली ते म्हणजे राम सर. ते आता इथं आपल्या इथं म्हणजे काय कारणास्तव इथे नाही आहेत. तर ते असते तर बरं वाटलं असतं मला पण. आणि सर्वात प्रथम मी हिचं आणि हिच्या आईचं खूप मनापासून आभारी आहे, कारण की त्यांनी खूप आपल्याला सपोर्ट केला आहे. आता तुम्ही तर बघतायच, लोकेशन पहिल्या दिवसापासून आम्ही त्यांना सोबत घेऊन लोकेशन पाहण्यापासून आतापर्यंत ते आपल्या सोबत आहेत. प्रत्येक गोष्टींना त्यांची मदत झालेली आहे. तर म्हणजे इतकं कुणी कोणासाठी करत नाही, कारण तुम्हाला पण माहिती आहे आता कशी आहेत लोक. आणि त्यांची फॅमिली पण मला खूप आवडली. सासू सासऱ्यांना ते आई बापाच्या वरच सांभाळत आहे. हे खूप म्हणजे मला खूप आवडलं तिचं म्हणजे स्वभाव सगळ्यांचाच. हिचा आणि हिचा खूप मला स्वभाव आवडला. आणि यांना मी म्हणलं की जर त्यांना जर 2 मुली असतात की मला द्या म्हटलं असतं. हा, आणि भविष्यात हिच्यासाठी जरी तुला जरी काय मदत लागली तर मी नक्कीच अर्ध्या रात उभा असेल तुझ्यासाठी. काही लागलं तरी मला एक कॉल कर फक्त. आणि आता आपण नाही मी शुभम सर, रोहित सर आणि इथलं आपलं सासवडचं जे लोकल प्रोडक्शन आहे ते हर्षवर्धननी उत्तम प्रकारे आपल्याला मदत केली आहे. जे काय लागतं ते इथलं लोकलचं खूप धावपळ केली त्यानं. जलाल सर पहिल्या मुरडला पण आले होते, आता पण त्यांनी एका फोनवरती मला हा बोलले आले. रोहित सर पण काम सोडून आले माझ्यासाठी. शुभम सर त्यांनी पण वेळ काढला. आणि मुरडापेक्षाही जास्त चांगल्या प्रकारे हा कोकिळाची शॉर्ट फिल्म आहे ती झालेली आहे. आणि मुरडापेक्षा माझा कॉन्फिडन्स याला वाढलेला आहे. आणि आणखी नेक्स्ट प्रोजेक्टला आणखी माझा कॉन्फिडन्स वाढेल ही माझी खात्री आहे. कारण की त्यावेळेस जे झालेलं ते तर तुम्हाला माहितीच आहे. त्यातनं मी कसं वर आलो. त्यात आता पण अडचणी आल्या, पण त्या अडचणीमध्ये ती जी भीती होती ती नव्हती. आता तुम्हाला पण दिसलं असेल, कारण की या अडचणी येतात, खचून जाऊन चालत नाही हे मला तर माहिती झालेलं आहे. त्याच्यामुळं पहिल्यापेक्षा बेटर माझा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. आणखी अजून आपण नेक्स्ट प्रोजेक्ट लवकरच करू.